हॅलो, नमस्कार. मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला आज व्हिडिओला सुरुवात आहे ना सकाळीच केली आहे आणि आता कपडे वगैरे आज हाताने धुतले होते, मशीनला लावलेले नव्हते. तर मग कपडे आज थोडेसे होते म्हणून मग हातानेच धुतले आणि टेरेसवर कपडे सुकवायला तिथं टाकलेत आता. आणि त्यानंतर मग आता मध्ये आलेली होती तर म्हटलं आता पहिले चहा घेऊया, कारण चहा घेतल्यानंतरच मग बाकीचे कामं करायला जरा बरं वाटतं. कारण सकाळी जरा थंडी पण वाजत असते ना, त्यामुळे मग आता पहिले चहा घेते. आणि आज आहे सोमवार, तर मग सोमवारचा आता सकाळी टिफिन वगैरे झालेला होता आणि उपवासासाठी मी आज खिचडी वगैरे बनवणार नव्हते. तर त्यासाठी मी आज शेंगदाणे आणि बटाटा उकडवून त्यात थोडीशी फोडणी देऊन असं तिखट बनवायचा आणि दही किंवा लिंबू वगैरे पिळून आपण तसं खाऊ शकतो. तर मग मी आज तसंच उकडलेले बटाटे आणि शेंगदाणे उकडवून त्याचंच बनवून घेणार होते उपवासासाठी. तर म्हटलं आता पहिले चहा करते आणि त्यानंतर मग बटाटे आणि शेंगदाणे उकडवून घेते. तर शेंगदाणे दुकानातून आणल्यानंतर मी भाजून आणि कूट वगैरे करून ठेवत असते. आणि आता शेंगदाणे पण भाजून घेते आणि त्यानंतर इथं बटाटे आणि शेंगदाणे पण उकडलेले आहे. तर त्यांना उकडताना थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळं मग शेंगदाणे जे असतात ना ते थोडेसे असे छान उकडल्यासारखे, म्हणजे मीठ वगैरे टाकलं तर टेस्ट चांगली लागते. तर इथं मी 3 शिट्ट्या दिल्या होत्या कुकरला आणि मग 3 शिट्टीमध्ये बटाटे पण आणि शेंगदाणे पण मस्त असे बॉईल झाले. तर आता यातलं पाणी काढून घेते आणि त्यानंतर मग असं मिरच्या, जिरे, कोथिंबीर वगैरे टाकून आहे ना मस्त असं थोडीशी फोडणी वगैरे देऊन ते आपण उपवासासाठी खाऊ शकतो. तर इथं मी बटाट्याची साल काढून बारीक असे तुकडे करून घेतलेले सुरीने आणि 2-3 मिरच्या घेतल्या बारीक कापून, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. तर जर खात असेल तर आपण वापरू शकतो, कारण आम्ही तर खातो कोथिंबीर. आणि त्यानंतर मग इथं मी थोडंसं तूप टाकलं आहे, जिरे टाकले आणि मिरच्या थोड्याशा तुपात व्यवस्थित अशा फ्राय करून घेतल्या आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर उकडलेला बटाटा आणि शेंगदाणा टाकला आहे आणि मस्त असं 4-5 मिनटं आहे ना तुपामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आणि थोडंसं वरतून मीठ टाकते. तर जेव्हाही उपवास असतो ना तर असं वेगळं म्हणून हे असा पदार्थ करून आपण खाऊ शकतो, कारण नेहमी खिचडी वगैरे खायला आपण कंटाळा येतो. तर असं वेगळा हा पदार्थही छान लागतो. आणि यानंतर आहे ना खिचडी वगैरे खाऊन झाली आणि त्यानंतर मग भूमीने इथं जी आपली शाडू माती होती तर ती मिक्स केली आणि तिचं चालू होतं फूल वगैरे बनवणं. तर मग त्याचंच मी ना इथं कासव बनवत होते. आणि ऑनलाईन मी बघितलं तर जे हळदी कुंकू ठेवतात ना, जे कासव असतं ते 350-400 रुपयाला अशी किंमत असते. तर इथं म्हटलं आपण तसं शाडू मातीचं बनवून बघू बा तसं जमतं आहे की नाही. तर म्हणून मग मी त्या शेपमध्ये ना तसं त्याला पूर्ण डिझाईन केलं आणि मध्ये हळदी कुंकू ठेवण्यासाठी ना असा खोल खड्डा पण बनवून घेतलेला आहे. तर छान दिसत होते ते बनवल्यानंतर आणि वरती असे छोटे झाकणही बनवले. तर आता वाळल्यानंतर आहे ना त्याला कलर वगैरे केल्यानंतर थोडंसं
डेकोरेशन केलं ना तर खूप छान दिसतील. तर मग मी यामध्ये हळदी कुंकू वगैरे ठेवल. तर जेव्हा त्याला पूर्ण कलर वगैरे देईल ना तर तेव्हाही मी दाखवल. तर आता मी ते उन्हामध्ये ठेवते, म्हणजे वाळल्यानंतर त्याला कलरिंग वगैरे करता येईल. तोपर्यंत भूमीने इथं फूल बनवलेलं होतं. आणि यानंतर मग ते शाडू मातीचे कासव वगैरे बनवतात, त्याला उन्हात ठेवता तो भरपूर असा वेळ झालेला होता, म्हणजे 4:30-5 वाजले होते. तर चला म्हटलं आता चहा घेऊया आणि मग नंतर बाकीचे जे काम होतं ना ते करायचं होतं. तर मला इथे शेंगदाण्याचा कूट वगैरे करून ठेवायचं होतं. शेंगदाणे तर भाजून ठेवलेले होते. चहा येते का ग? आणि यानंतर टेरेसवरचे कपडे सुकले होते. म्हटलं चला आता सगळे कपडे ना काढून घेऊ आणि व्यवस्थित अशा घड्या मारून ठेवू, कारण भरपूर असे कपडे ना पडलेले घड्या मारायचे. कारण मशीनमध्ये जे कपडे लावते ना तीही जी बाल्कनी आहे ना तिकडं सुकत टाकत असते, आणि जे हाताने वगैरे धुतलेले असते ना ते इथं टेरेसवर आणून टाकत असते. तर त्यामुळं भरपूर असे कपडे आता जमलेले आणि घड्याही मारायच्या आहे. तर आता एका ठिकाणी सर्व कपडे गोळा करते आणि मग सगळ्यांच्या आणि नंतर मग सगळ्या कपड्यांच्या घड्या मारून घेते. तर आता मी इथं सर्व कपडे गोळा करून घेतले आणि इथंच आता सर्वांच्या घड्या मारते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.